हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर माझ्या आत्ताच कामं सगळी आवरली आणि म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग बनवूया. आज लवकर कामं आवरली म्हणून मी ब्लॉग बनवायला घेतलं आहे. पाऊस तर खूप चालू आहे बघा. तुमच्याकडे आहे का पाऊस सांगा. खूप म्हणजे खूप पाऊस चालू आहे. एकदम अंधार केल्याने सकाळी पण मुलगा शाळेत गेला त्यावेळेस पण खूप पाऊस होता. शाळेत जायच्या टायमालाच मुलं शाळेत जायच्या टायमालाच पाऊस चालू. खूप म्हणजे खूपच लागतो आहे पाऊस. तर मी तर बघा म्हणजे यूट्यूबवरती नाहीच आहे. यूट्यूब सोडल्यातच जमा आहे बरं का. माझा चॅनल 1 नाही 2 मॉनिटाईज झालेले आहेत, तरी पण मी यूट्यूब सोडल्यातच जमा आहे. स्वतःच्याच कष्टाने करते तरी पण लोकांना बघवत नाही. बाळा नको उघडू दरवाजा, आहे तसं राहू दे. काही लोक म्हणजे माझी मुलं घराच्या बाहेर पण नसतात. फक्त मी सोडायला आणायला आणि पावसा पाण्यात आता बाहेरच जात नाही. उन्हाचं ते पण संध्याकाळी 5:30च्या नंतर पोरं खेळतात. 5:30-6 वाजता तासभर बाहेर. ती पण मी घेऊन जाते त्यांना. कुठल्या मुलांमध्ये वगैरे सोडत पण नाही आणि काय पण नाही बरं का. आणि आपण काही तर फुकट राहत नाही, भाड्यानेच राहतो. सगळेजण तेच राहतात, भाड्यानेच राहतो. कोणी झालं तरी इथे काय कुठे काय कुणाचं ऐकून घ्यायला इथं कोणाचं कोण बांधील नाही आहे. मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे बरं का. मी आधीच कुणाच्या वाटेला जात नाही. माझी लेकरांना पण कोणाच्या दरवाज्यात पाठवत नाही. मी पण कोणाच्या दरवाज्यात जात नाही आणि कोणाच्या नादाला पण लागत नाही. कुठली मैत्रीण नको, कुठला मित्र नको, कोणी नको. माझी 2 मुलं, माझा संसार, माझा घरदार हेच माझ्यासाठी लाख मोलाचं आहे. कुठलीच मैत्रीण नको मला. मी मैत्रिणी करून पण बघितलेत, जीवाला जीव देऊन पण बघितलेत. नको बाबा. आणि मी कधी कोणाला म्हणत पण नाही चला बाबा भाजीला चला, इकडं चला तिकडं चला. माझ्या 2 मुलांना घेऊन मी असते. कुणाच्या बसण्यात नाही, उठण्यात नाही, कशात नाही. कुणाचं इकडचं तिकडचं आपण करत पण नाही. आपण कुणाच्या वाटेला जात नाही म्हटल्यावरती आपल्या वाटेला कोण गेला त्याला मी सोडत नाही, अशी गोष्ट आहे. पण ज्याच्यात हिंमत असेल ना, त्याची लायकी असेल ना, त्याने फक्त माझ्यासमोर काय बोलायचं बोलायचं, पाठीमागं नाही कुत्र्यासारखं भुंकायचं. आणि हो, प्रत्येकाला मुलं आहेतच. कुणाला मुलगी आहे, कुणाला मुलगा आहे. उद्या ती मुलगी पण तिला पण दुसऱ्याच्या घरी जाऊन नांदायचं आहे. ती पण कोणाची तरी सासू, ती पण कोणाची तरी सून, ती पण कोणाची तरी बायको, ती पण कोणाची तरी मुलगी होणार आहे. तुम्ही जे करता ना तेच ते उद्या मुलांना भोगायला येतं. उद्या मुलगा आहे म्हटलं मुलाला बायको येणार, सून येणार, मग सगळं होणार आहे. मग दुसऱ्यांना बोलताना त्याला 10 वेळा विचार करा कोणतीही गोष्ट. दुसऱ्यावर जळताना ते कमी करा. आम्ही कोणावरती जळत नाही. आमच्यावरती का तुम्ही जळता बिनकामाचं. मी सकाळी उठल्यापासून 5:30 वाजता उठते. 5:30 वाजल्यापासून आपलं मी माझ्या घरात आपली कामच करत असते. शाळेचं टायमिंग झालं की शाळेत आणायला जाते. तिथून मुलांना आणली, जेवण वगैरे केले की माझी मुलं घरीच असतात. 3:30ला क्लासला सोडलं की डायरेक्ट माझा मुलगा 5:30ला येतो, 4:30ला येतो, कधी 5:30ला येतो. त्याच्यानंतर घरीच असं. पावसापाण्यात आपण जाऊ शकत नाही. कसलं माझ्या मुलांचा त्रास नाही किंवा आमचा नाही. हां, बिनकामाचं मी तर कोणाचं घेणार नाही. आम्ही पुण्यापासून राहून आलो म्हणून मी कुठले मैत्रीण करत नाही अजिबात. मी माझ्या मुलांना घेऊन गेली तरी माझ्या स्वतःहून तिथं खाली असते. असं एकटं पण सोडत नाही. शाळेत पण कुणाच्या जीवावर पाठवत नाही, काही नाही. आता त्या समोरच्या आहेत वहिनी, त्या म्हणल्या कशाला सोडताय म्हणून. सर पण म्हणले मला कशाला सोडताय म्हणून आमच्या इथले. म्हणून म्हटलं जाऊ दे, मुलांबरोबर ग्रुपमधून जाऊ दे. म्हणजे जातो आता. दुपारी आणायला जाते मी. दुपारी कसं टायमिंग नसतो सोडायचं वगैरे मुलांचं म्हणून. म्हणजे आपलंच खायचं आणि ह्यांचं बिनकामाचं आमच्या मागं. टोमणे मारायचे, हे करायचे. टोमणे सगळ्यांना येतात, आम्हाला पण टोमणे मारता येतात. मी पण टोमणे मारू शकते. असे टोमणे मारीन ना जीवाला घर करून जाईल, असे टोमणे मारीन. हां, मी पण जशात तसं उत्तर द्यायला खंबीर आहे.
माझ्या किंवा माझ्या मुलाच्या नादाला कोणी लागायचं नाही. माझी मुलं किंवा मी आहे का तुमच्या कुठल्या कोणाच्यात बसण्या उठण्यात नाही ना, तर माझ्या पण आमच्या नादाला पण लागायचं नाही कोणी. बोलायचं असेल तर नीट बोला, नाही तर बोलू नका. मला काहीच फरक पडत नाही. आम्ही चटणी भाकर खातो ना, आमच्या घरी खातो. कुणाच्या घरी माझी पोरं जात नाही घेऊन ताटे घेऊन भीक मागायला. मला फक्त समोर दिसला पाहिजे कोणी काय बोलताना, मग सांगते का मी. आणि माझ्या नावाला कलंक लावून तुम्ही घेणार पण नाही कुठल्याच गोष्टीचं, कोणत्याच गोष्टीचं. आम्हाला तेवढं फालतूगिरी करायला तेवढी वेळ नाही आहे संसारातनं मुलाबाळातनं. तुम्हाला करायचं तर तुम्ही करा धंदे, आम्हाला काय तेवढी गरज नाही. बिनकामाचं उगाच लोकांचंही कुत्रे नुसते मागे मागे भुंकत असतात.